नमस्कार मंडळी, कसे सगळेजण? अपेक्षा करतो सगळे सुखा समाधानात आनंदात असाल. तर मंडळी, आजचा जो ब्लॉग आहे तो जरा वेगळा आहे, कारण की आम्ही ना थोडंसं बाहेर जातो. आता बाहेर जाण्याचं कारण असं आहे की आज दिवसभर घरामध्ये होतो आणि फार कंटाळून गेलो होतो आम्ही. तर मग काहीतरी बाहेर जाऊन थोडंसं मोकळी हवा घ्यावी, काहीतरी आजूबाजूचे लोक वगैरे पाहावेत, थोडंसं रिफ्रेशमेंट मिळेल म्हणून आम्ही सध्या घराच्या बाहेर पडतोय. आणि हो, आता आम्ही घराच्या बाहेर पडल्यानंतर एक छान छोटं असं हलकं फुलकं जेवणार आहोत. ते जेवण काय असणार आहे हे व्हिडिओमध्ये पुढे सांगूयात. सध्या तरी आम्ही घराच्या बाहेर निघतोय. मसाला डोसा सेंटर आहे, श्री गणेश मसाला डोसा सेंटर. आता इथं आम्ही जाऊन मस्तपैकी पावभाजी खाणार आहोत. मी तुम्हाला म्हटलं होतं ना की आम्ही एक साधं सुद्धा जेवण करणार आहोत, हलकं फुलकं. तर ते जेवण हेच होतं. आम्हाला पावभाजी खायची. जवळपास 4 ते 5 किलोमीटर आम्ही आमच्या रूमपासून बाहेर आलोय आणि शेवटी या श्री गणेश मसाला डोसा सेंटरजवळ आम्ही आलेलो. आणि आता दोघं जण आम्ही मस्तपैकी पावभाजीचा आस्वाद घेणार आहोत. आजूबाजूला कुठंच पावभाजीचं जे सेंटर होतं ते नव्हतं. मग मुख्य शहरामध्ये जिथं भरपूर सारं ट्रॅफिक वगैरे असतं अशा ठिकाणी आम्ही आलोत शेवटी. आणि पावभाजीचे खाण्याचं स्वप्न होतं किंवा जी इच्छा होती ती आमची पूर्ण होणार आहे. हे बघा, हे जे श्री गणेश मसाला डोसा सेंटर आहे. सांगायची गोष्ट अशी आहे की हा जो आहे हा फर्स्ट फ्लोअर आहे. ग्राउंड फ्लोअरला जे मेन काउंटर आहे ते काउंटर आहे. आणि फर्स्ट फ्लोअरमध्ये पण त्यांनी एकदम छान अशी अरेंजमेंट केलेली आहे. जागा जरी छोटी असली तरी अरेंजमेंट अतिशय सुरेख केलेली आहे. स्वच्छता पण छान वाटली आहे. फॅन वगैरे आहेत. मस्तपैकी तुम्ही इथे शांततेत पावभाजी खाऊ शकता. मसाला डोसा आहे, भरपूर साऱ्या इथे गोष्टी आहेत. अजून वेळ आहे आमची पावभाजी येण्यासाठी. मंडळी, मुद्दा असा आहे की आपण व्यवसाय करायला खूप घाबरतो, पण व्यवसाय करायला जागा लागत नाही. म्हणजे लागते म्हणा तशी, पण तुमच्यात क्रिएटिव्हिटी असेल, तुमच्यात काम करण्याची क्षमता असेल, इच्छा असेल तर तुम्ही काही करू शकता. याने एकाच माळ्याचे 2 माळे केलेत. म्हणजे मी आता फर्स्ट फ्लोअरवरती जिथं बसलोय ना तिथं जर मी उभा राहिलो तर वरती बघा छत लागतं डोक्याला. पण त्यांनी क्रिएटिव्हिटी खूप छान केली आहे. बिझनेस करण्याची इच्छा होती म्हणून त्यांनी एकाच ताळीवर 2 ताळे केलेत. आणि इथं सुद्धा त्यांनी बरेचसे असे बेंचेस टाकून कस्टमर्सला बसण्याची सोय केली आहे. आणि इथं लोक आनंदात निवांतपणे जेवू शकतात. मंडळी, शेवटी आमची पावभाजी आलेली आहे. हे बघा, मस्त पावभाजी आहे, कांदा आहे, लिंबू आहे, 2 पाव दिलेत गरमागरम आणि भाजी आहे. तिला तर चालूही केलंय बघा. मस्त आहे ना? तर विषय असा आहे बघा, हे थोडंसं महाग वाटलं मला. म्हणजे 10 रुपयाला 1 पाव देत आहेत आणि 80 रुपयाला पूर्ण ही प्लेटही. पावभाजी खाऊन झाली आमची, पण म्हणावी तशी ती मजा नाही आलेली. म्हणजे काय गडबडीत खाल्लं आम्ही आणि गडबडीतच आम्ही बाहेर निघालो. जी आम्हाला मजा घ्यायची होती ना ती मजा मिळाली नाही आहे पावभाजीमधली. पण नेक्स्ट टाईम आम्ही अजून एखाद्या छान ठिकाणी जाऊन जेवण करू, त्यावेळेस वेगळा व्हिडिओ करूयात. आणि हे जे पावभाजी सेंटर आहे त्यांच्याशी माझं बोलणं झालं. ते म्हणतात की सकाळी सकाळी येत जा, सकाळी खूप गर्दी असते. आता संध्याकाळी म्हणजे वाइंडअपच होते सगळं त्यांचं. मग कधीतरी जर योगायोग आलाच तर मग सकाळी येऊयात आणि याच ठिकाणी म्हणजे श्री गणेश मसाला डोसा सेंटरवरती नेमकी काय परिस्थिती असते, किती गर्दी असते ते दाखवूयात. सध्या आता आम्ही जातोय आमच्या घरी. तर मंडळी, पावभाजी खाऊन घरी आलेलो. घरी आल्या अगोदर फ्रेश झालोत.
फ्रेश झाल्यानंतर थोडंसं म्हणजे धूळ वगैरे होती, त्यामुळे अगोदर फ्रेश झालो आणि त्याच्यानंतर आता एकदम रिलॅक्समध्ये पलंगावरती पडलोय आणि आता निवांत झोपायचं, आराम करायचा आणि उद्यापासनं रेग्युलरली ऑफिसचं काम. सध्या तरी मस्त पावभाजी खाऊन झाली आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयाला घेऊन आम्ही तुमच्या समोर येऊ. सध्या तरी झोपतोय. गुड नाईट.